गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु आपकी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु आपकी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो। सद्गुरु आपकी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु आपकी जय। सांब सदा शिव शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवं शिवं सच्चिदानन्दं शिवं शिवं सच्चिदानन्दं शिवं शिवं सच्चिदानन्दं सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की महात्मा सर्वेश्वर महाराज पंचगुरु पंचाचार्य सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या गुरु सान्निध्याने या ठिकाणी आज पोथीचं समाप्ती होत आहे। शंकर महाराजाला माझे संबंध अनेक वेळेस त्यांच्याशी आले। आपण कधी एवढी चांगली पोथी मला ऐकायला आली नाही। शंकराप्पा आपल्याला 40 दिवस नवनाथाच्या पोथीचं महत्व ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे। बांधवांनो, काही गोष्टीचा उल्लेख ह्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे। शंकराप्पा असतील, उमाकांत आप्पा असतील, विश्वनाथ पाटील समन असतील, शंकर महाजन असतील, व्यंकट पाटील असतील, ह्या सर्व मंडळींनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी हे मंदिर ह्या ठिकाणी भव्य दिव्य झालं पाहिजे, एक संकल्पना त्यांनी हातात घेऊन उभं राहिलं। केदारेश्वरांच्या आशीर्वादानं या पंचकृषीतलं हे मोठं भव्य दिव्य मंदिर ह्या ठिकाणी उभा राहील। अनेक संकल्पना ह्या ठिकाणी विश्वनाथ पाटील असतील, शंकर महाजन असतील, व्यंकटराव पाटील असतील, शंकराप्पा असतील, उमाकांत आप्पा असतील, यांच्या अनेक संकल्पना ह्या मंदिराला धरून आहेत। या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांना नम्रपणाने हात जोडून विनंती करतो। विश्वनाथ पाटलांनी सांगितलं, ह्या मंदिराचं पावित्र्य राखणं इथं उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनीवरती आहे। कुठं बी कुंकू लावायचं, कुठेही पेढा खाऊ घालायचं, त्या नंदीच्या तोंडामध्ये नसलं तरी अर्धा किलो पेढा निघेल। मला एक सांगा, आपण त्या नंदीला पेढा घाऊ घातलं तर पेढा खाईल का हो? त्याचं विद्रुपीकरण होईल। तुमची वेडी भावना आहे। माझी हात जोडून आपल्या सर्वांना विनंती आहे, कुठेही कुकू लावायचं आणि कुठेही पाणी सांडायचं। मी आपल्याला हात जोडून विनंती करतो,
आपण जे नारळ फोडता त्या नारळाचे पैसे त्या दानपेटीमध्ये टाका. उमाकांत आप्पा आपल्यालाही विनंती करतो, विश्वनाथ पाटील आपल्यालाही विनंती करतो, ह्या मंदिर आपण उभं केलंय पण यांचं मेंटेनन्स करणं खूप अवघड आहे. एक माणूस इथं आपल्याला स्वच्छतेसाठी लागणार आहे, त्याच्यासाठी पैसा लागणार आहे, अडका लागणार आहे. ट्यूब गेली, पंखा खराब झाला, रोज नित्यनेमाने ह्या ठिकाणच्या महादेवाच्या पूजेची जबाबदारी उमाकांत आप्पा, हे सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला पैसा लागतो. मग ते पैसा कशातून आपल्याला उभं करायचा? आज ह्या मंदिराला उभं करण्यासाठी 1 कोटीच्या वर बाबूराव, 1 कोटीच्या वर आपल्याला ह्या ठिकाणी खर्च आला. 1,10,00,000 रुपयाचा हिशोब बाबूरावने ह्या ठिकाणी आमच्या हातात दिला. 1,10,00,000 रुपये आपण ह्या ठिकाणी खर्च करून हे भव्य दिव्य वास्तू उभा केली. पण इथून त्याची जबाबदारी आता आपल्यावरती खूप मोठी आलेली आहे. मग याच्यासाठी काय करायचं? माझी एक विनंती आहे आपल्याला, शंकरप्पा, आपण सर्वजण पुढाकार घेतलात, नित्यनेमानं ह्या ठिकाणी 1, 2, 3, 4 अभिषेक नित्यनेमानं द्या. त्याला काय तुम्हाला 251 रुपये लावायचे असतील, 300 रुपये लावायचे असतील, काही असू द्या, वर्षातून एकदा नंबर आपला लागणार आहे. काही जणाला तर एका दिवशी 2-2, 3-3 अभिषेक आपल्याला करावं लागतील. म्हणजे त्या पैशातून महिन्याला जो काही खर्च आपल्याला ह्या ठिकाणी येणार आहे 25-30 हजार रुपये असेल. अन्नछत्राची भूमिका ह्या ठिकाणी विश्वनाथ पाटील महाजन साहेब, आपण जी संकल्पना ह्या ठिकाणी मांडली, रोजचे नित्यनेमाने ह्या ठिकाणी अन्नदान व्हावं, मग हे कशातून होणार आहे? आपल्याला अशा काही गोष्टी ह्या ठिकाणी कराव्या लागतील की नित्यनेमानं ह्या ठिकाणची जे काही विधी आहे ते पूर्ण झाली पाहिजे, इथली स्वच्छता पूर्ण झाली पाहिजे. यासाठी माझी आपल्याला गावकऱ्यांना विनंती आहे की आपण आजपासून, उद्यापासून आपण ठरवा की रोज किती लोकांचा अभिषेक आपण ह्या ठिकाणी केलं पाहिजे. एक ट्रस्ट याचा निर्माण करा. ट्रस्ट निर्माण करणं अतिशय महत्वाचं आहे. नसता पैसे आले मजाच खिशात जातील, मी निघून जाईल आणि पुढल्या वर्षी सप्त्याला मी राहणार नाही गावामध्ये. ट्रस्ट निर्माण केलं, त्याचे पैसे बँकेमध्ये असतील, त्याचा हिशोब असेल, एक जबाबदारी आपल्यावरती पडेल. म्हणून माझी आपल्या सर्व प्रमुख ह्या ठिकाणी उपस्थित, तुम्हाला त्याच्यासाठी जिकडे बोलिलो, जबाबदारी झटकून आता कोणाला जमणार नाही. जबाबदारी ही आपल्याला सर्वांना, प्रत्येक गावकऱ्यांना ह्या ठिकाणी पेलावी लागणार. अनेक उपक्रम ह्या ठिकाणी राबवायचे आहेत. मला विश्वनाथ पाटील शंकर महाजन यांनी निहून बाजूला तिकडली जागा दाखवली, म्हणजे एका शालेमध्ये पुन्हा आणखीन पुढला प्रश्न त्यांनी उपस्थित केला की आता ही एवढी जागा आमची अन्नछत्रासाठी शंकरप्पा तिथं रिकामी ठेवली. आपण इथं बसून होतात, पोती चालू होती, हे तिघही महारथी हुशार आहेत. म्हणजे इथं आपल्याला आणखीन पैसे लागतील, इथं अन्नछत्र उभं करायचं आहे, त्याला आणखीन मंडप लागते, त्याला पैसे लागतील. लोक केदारेश्वरांच्या आशीर्वादाने तुम्हाला पैशाला काही कमी पडणार नाही. तुम्ही फक्त संकल्प ठेवा. ते संकल्प तडीस नेण्याचं सामर्थ्य केदारेश्वराच्या आशीर्वादाने आपल्यामध्ये निर्माण होईल. या ठिकाणी मला मूर्ती स्थापनेच्या वेळेस येणं झालं नाही, त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, संयोजन समितीची दिलगिरी व्यक्त करतो, गावकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. खरं म्हणजे आप्पाचं प्रवचन आपल्यालाही ऐकायचं आहे, मलाही ऐकायचं. माझे गुरु आहेत, ते माझे सर्वच गुरु आहेत, सुखादुखाचे सुद्धा ते माझे गुरु आहेत. त्यांचंही प्रवचन मला या ठिकाणी ऐकायचं आहे, आपल्याला ऐकायचं आहे. मी जास्तीचा वेळ ह्या ठिकाणी घेणार नाही. संयोजन समितीला खूप खूप धन्यवाद देतो. एक चांगला कार्यक्रम, श्रावण मासामध्ये नवनाथाची पोथी ह्या ठिकाणी लावलात. 40 दिवस सातत्यानं शंकरप्पाच्या वाणीतून आपल्याला पोथी ह्या ठिकाणी ऐकायला भेटली. आम्ही कम नशिबी माणसं की आम्हाला हे आमच्या नशिबामध्ये ऐकायला भेटत नाही. एखाद्या दिवशी घंट्यामध्ये कुठेतरी ऐकायला भेटते, त्याच्यातच आम्ही धन्य मानतो. मी संयोजन समितीचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की मलाही ह्या कार्यक्रमाला आपण बोलिला, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आप्पाच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो, थांबतो.
त्रैलोक्य संपदाल्लेख्य सबल्लेखनवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवम्। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करून सुक्षेत्राधिपती श्री केदारेश्वर भगवान आशुतोष भगवान भोलेनाथ शंभो महादेव महादेवांच्या पावन सानिध्यात यावर्षी विशेष करून मंगलमय वातावरण निर्माण करण्याकरता अख्खा एक मास श्रावण मास म्हणजे श्रवण मास त्याप्रमाणे नवनाथ ग्रंथांचं जे पारायण शंकरप्पा महाराजजी वेदमूर्ती त्याप्रमाणे उमाकांतप्पाजी स्वामीजी अजून सर्व कार्यकर्ता या कार्यक्रमाला फार सुंदर रीतीने आयोजित करून आपल्यापर्यंत मेसेज पोहोचविलेले आहेत। मी फार लवकर आलो माय 11 वाजता म्हटले की 11:30 तुमच्या सगरोळीमध्ये मी माझं उपस्थिती झालेले आहे। आता बोलतील म्हणून किती म्हणून वाट बघणार आहे अप्पा। महाराज म्हटले तुम्ही झोपी जावा। उठून म्हणत होतो काहीतरी बोलविलेत का उगा झोपत का नाही तुम्ही घडी का उठता झोपा। भरपूर मला सांगायचं होतं परंतु वेळाचा अभाव या ठिकाणी मी सांगू शकत नाही। किती वाजता बसून आहेत की काय की मला माहित नाही। किती वाजता बसले टाइमच नाही ते 12 महिना 24 तास त्याला टाइमच नाही। तर जवळ ज्यावेळे समारोप करायला पाहिजे त्यावेळी आमचं सुरुवात झालेली आहे। असो बरेचसे काही गोष्टी आपण ऐकून आहात। किती सुंदर बनविले बघा तुम्ही। खरोखर विश्वनाथप्पा काय सांगितले इथं जागा अपुरा पडते म्हणून आम्ही कार्यक्रम जगद्गुरूच्या सानिध्यामध्ये कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही आयोजित केले होते। त्यावेळेला तिथूनच निघून गेलो। इकडे येण्याचा योग आला नाही। गिलव काम चालू होतं मी सुरू आले तेव्हा इथं गिलव करता वेळेस आम्ही इथं येऊन पाहिलो एक भव्य वास्तू या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं बघा पुरा भरून आहेत गच्च। आत जागा नाही म्हणून बाहेर सुद्धा भक्तगण बसलेले आहे आणि एक कार्यक्रम सुरुवात करताना सुंदर बोललेत। बेसमेंट आपण ज्यावेळी प्रारंभ करणार आहोत त्यावेळी शिवभक्त परायण बरेचसे नेता लोकांना मी पाहतो
आचार विचार आहार विहार व्यवहार शुद्ध नसलेले व्यक्ती आम्हाला सापडतात, परंतु आपला सानिध्यात निरंतर वावरणारे सुभाषरावजी साबणे साहेबांनी या कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात केल्यामुळं आज एक भव्य रीतीचं मंदिर आपण या ठिकाणी पाहू लागलो. तर तमलूरच्या मठाला सुद्धा कोणी आम्हाला फंड सुरुवात केलेले नव्हते. सांगून जाणारे भरपूर राहतात, करून दाखविणारे म्हणजे आपले सुभाषरावजी साबणे. फंड कसं आणायचं, कसं त्या ठिकाणी लावायचं हे त्यांच्याकडून आम्हाला सुरुवात झाली होते. तर पूर्वी फार पुराणा मठ होतं आमचं. ते संपूर्ण टोटल खापराचा मठ, इथं खापर दिसते बघा, गोल 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 खापराचं मठ होते. तुमच्या गावामध्ये बरेचसे माकडं दिसले आम्हाला. माझं जवळूनच गेले माकड. मुलं हे कसं नाही, आपलं सगरोळीमध्ये शिस्त खायला मिळते म्हणून इथंच राहते. तर तसे एखादी माकड आमच्याकडे आला असेल तर ते खापर एक बी राहत नव्हतं. तरी माकड यायचं अगोदरच ते काढून फेकून टाकले आम्ही. अजून बी आलेले नाही माकड. फार सुंदर सहयोग त्यांच्या लाभल्यामुळं मला राहण्यासाठी सुद्धा ती व्यवस्था त्यांनी करून दिलं. एक मंडप सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे. तदनंतर परवा मी सुरुवात म्हटलो करून दाखविणारे, परवा अडचणीमध्ये 1 करोड रुपये लवकरात लवकर त्याला सँक्शन करून आता काम सुरुवात आहे. 1 कोटीचं काम चालू आहे. पहिले 1 कोटीचं झालेलं आहे, तर दुसरं आहे. काय करावं, चांगल्या व्यक्तीला साथ देणाऱ्यांच्या संख्या फार कमी राहतात. एखादी हे निवडून आला असता आम्हाला 25 कोटी रुपये त्या ठिकाणी मठाला मिळत होते. असो, परंतु तो वेळ यावा लागेल. तर म्हणून 2 गोष्टी बोलले ते, आप्पा सुखात बी साथ आहे आणि दुःखात बी साथ आहे. बोलणारे फार हुशार राहतात. म्हणून सतीपती जे असतात ना, दुःख आल्यानंतर सती सोडून जात नाही, सुख आलं तरी सुद्धा सोडायचा प्रश्नच नाही. त्याप्रमाणे एक गुरु शिष्यांचं एक नातं असतं आणि ते नाता आपण या पोथीमध्ये तुम्ही ऐकलेले आहात. काय संबंध असते, आई वडील परिवार जे आहे त्यांच्यासोबत असणारा जो प्रेम वेगळं, सद्गुरुनाथांच्या सोबत असलेले प्रेम तो वेगळंच आहे. ते आस्था, ते श्रद्धा, ते भक्ती, तो विश्वास. शरीर आपला असला तरी आत्मा मात्र सद्गुरु माऊलीचं असते, हे लक्षात ठेवा. फक्त दिसायला तुमचं शरीर असतात, परंतु आत्मा मात्र गुरुमाऊलीचा त्या ठिकाणी तन मन धन अर्पण म्हणून बोलतो. एक प्रसंग असा येते त्या पोथीमध्ये, फार सुंदर प्रसंग आहे. इथून मी जे बोलतो माय ऐकवलं नाही का सगळे, इथपर्यंत ऐकू येते ना, लास्ट पर्यंत. शाळेपर्यंत जाते का? शाळेपर्यंत ऐकू जायना. शाळा कशाला, थोडं पलीकडे गेल्यानंतर सुद्धा माझा ऐकू जात नाही का? कस काय पलीकडे माझा शब्द का जात नाही? आवाज पोहोचत नाही तिथपर्यंत, तेवढा शब्दाचा तरंग तिथपर्यंत जात नाही. आज सांगण्याचं एकमेव कारण आहे,
बरेचसे गुरुमाऊलींना हाक मारले हे लोकांनी, नाव सांगत नाही मी, यांचा हाक त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही, परंतु तमलूरलाच का पोहोचले? तमलूर एवढं जवळ दुसरं कोणती, म्हणून आमच्यापर्यंत हाक पोहोचले, म्हणून तुमच्या जवळ येऊन आम्ही पोहोचलो. लक्षात आलं का? म्हणून जवळच्या लोकाला कवाबी धरून घ्यावा, दूरच्या लोकांचा विश्वास कधीच करू नये. लक्षात आलं का? हाक मार नको म्हणत नाही, पोहोचते न पोहोचते मी सांगू शकत नाही. जवळ कोण येते? जे अति जवळ आहे तो व्यक्ती तुमचा जवळ येतो. कालच एक प्रश्न होत, एक सौरळी म्हणून गाव आहे, तिथं गेले आम्ही काहीतरी भांडण मिटविण्यासाठी. गावचे गाव एक होऊन त्या ठिकाणी अन्याय होत असलेले बघून संपूर्ण टोटल गाव त्या ठिकाणी एकत्रित आले, त्यांच्या अंगावर धावा घेतला. 100 माणसं आले होते, सोडून पळून गेले. मी म्हटलं हे तर तुमचं दुश्मन आहेत, आपा काय सांगावं, आज बघा सगळे माझ्यासारखं झाले तर बघा. म्हणजे वेळ आल्यानंतर कितीही दुश्मन असेल तो व्यक्ती आपल्याला साथ देणार आहे, आमच्या लक्षात आलं. त्याप्रमाणे सद्गुरु माऊलीचा जो वाणी कोणापर्यंत पोहोचते, ज्याने अति जवळ आहे, जवळ म्हणजे शरीरानं नाही, तुम्ही असाल मुंबईमध्ये, असाल लंडन मध्ये, असेल अमेरिकामध्ये. अमेरिकाहून आम्हाला कमेंट येतात, हे जे व्हॉट्सअप मध्ये सोडतात ना, सगरोळीचं कमेंट कमी येतात, परंतु अमेरिकेचे कमेंट येतात. कारण तुम्ही जवळ असून सुद्धा तुम्ही ऐकायला वेळ नाही, परंतु तेवढं दूर असून सुद्धा तिथून त्यांनी ऐकून घेतात, आम्हाला प्रतिक्रिया व्यक्त करतात. किती जवळ आहे हे शरीरानं महत्वाचं नाही, परंतु आत्म्यानं किंवा मनानं आम्ही किती जवळ असतो हे फार महत्वाचं आहे. लक्षात आलं का? त्याप्रमाणे एक प्रसंग तुम्हाला सांगत होतो, त्या शिष्याचा किती आत्मीयता या ग्रंथामध्ये सांगितलं. गोरक्षनाथ आणि मच्छंद्रनाथ. गोरक्षनाथ फार लहान लेकरू, फार लहान होते. जन्मघडी असतो, पूर्वजन्माचा काही ना काही संस्कार ते घेऊन आल्यामुळं हे संबंध जुळते. लक्षात आलं का? माय काही ना काही तुमचा सगळ्यांचा पूर्वजन्माचा संस्कार आहे, म्हणून या मंदिरामध्ये तुम्ही येऊन विराजमान आहात. सगरोळीमध्ये एवढंच लोक नाहीत, सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेति तत्वतः. भरपूर संख्या आहे, 10-15 हजार संख्या असेल. किती आहे बघा, अंदाजा बोलू 14,000 आहे. आता अजून छोटे छोटे जन्म घेतला तर मी 15,000 झालेत. 15,000 या ठिकाणी नाही. मंदिरामध्ये किती आहे? 15,000 आहेत का? तिकडे इकडे जमा केलं तरी बी एक 700 किंवा 800 लोक होतील. जेवता वेळेस 1000 होतील. आता तर आहे तेवढं. परंतु एवढा भक्तांनाच का मनामध्ये महादेव शिरलं, बाकीच्या लोकांना का नाही? महादेवांच्या निकट येण्याचं एकमेव कारण आहे, पूर्वजन्मामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या महादेवांचा सेवा केल्यामुळं इकडे येण्याचा संकल्प तुमच्या मनामध्ये, तन्मे मनः शिवसंकल्प मस्तु. कैलास शिखरे रम्ये शंकरस्य शिवालये देवता तत्र मोदंती तन्मे मनः शिवसंकल्प मस्तु. महादेव मंदिरात नाही, महादेव मनात बसलेले आहेत.
लक्षात आलं का? त्याप्रमाणे साहेब बोलत होते, मी अर्धवट सांगलो, लक्षात ठेवा. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांचं कथा सांगू लागलो, नंतर आठवण करून द्या तुम्हाला, वेळानुसार प्रसंगानुसार. वेळ आहे का बोलू की नको? मला बी उशीर केल्या, तुम्हाला मी विशीर करतो. साहेब म्हणाले, नंदीच्या मुखामध्ये 1/2 किलो पेढा गवसत होत. बघा, तर नंदी खात नाही का? नंदी खातो. महादेव बी खाणार, नंदी बी खाणार, परंतु त्यांच्या तोंडाना नंदी कधीच खाणार नाही. लिंग सुद्धा कधीच तुमचा पोळे, तुमच्या काय काय ते सांगू नका, मला माहित नाही, परंतु त्याला मला मराठीमध्ये म्हणता येत नाही ते काय काय पदार्थ. आतापर्यंत तुमच्या हिस्ट्रीमध्ये महादेव खाल्लेले तुम्ही पाहिले का? नंदी खाल्लेले पाहिले का? नाही. मी बघितलं नंदी खाल्लेले, गप गप खाल्लेले बघितलं, गट गट पिलेले बघितलं. कुठं बघितले महाराज? सगरोळीमध्ये की कुठं? नाही. ಮರಕೆ ಬಾಯಿ ಬೇರೆಂದು ತಳಕೆ ನೀರೆರೆದರೆ ಮೇಲೆ ಪಲ್ಲವಿಸಿತ್ತು ನೋಡ. महादेवी महादेव महादेव महादेवीला सांगत राहतात. महादेवी प्रश्न केले, देवा तुला तोंड नाही, तुला डोळा नाही, तुला कान नाही, तुला पोट नाही, निराकार असलेले महादेव कसं पाहणार आहे, कसं खाणार आहे, कसं ऐकणार आहे, मला सांगा. त्यावेळी फार सुंदर उत्तर देते शंभो महादेव, फार सुंदर उत्तर देतात. मला बी पोट आहे, मला बी डोळा आहे, सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात अप्पा म्हटले. आता ते पुरुषयुक्त. सभूमिं विश्वतरत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम पुरुष ये वेदगो सर्वं. काय म्हटले? पाताळ दिंदत्त निम्म श्रीचरण, ब्रह्मांड दिंदत्त निम्म श्री मुकुट, अगम्य अघोचर अप्रतिम लिंग वे. अप्रतिम लिंग आहे देवा. एवढा विशाल काया तुझा असून सुद्धा खाणार कसे? फार सुंदर सांगितलं. माझं मुख, माझा डोळ, माझा कान, म्हटलं तर माझं गुरुमौली आहे. गुरु जंगमा, जंगमा आणि गुरु यांच्या मुखातून मी खातो. म्हणून वीरशैव लिंगायत लोक कोणाला बोलितात म्हटलं तर जंगमाला बोलितात, त्याला खाऊ घालतात. काय लिंगाला बोलून घेऊन खाऊ घालतात? जंगमाला बोलितात. तूप पोळे काय, कुरटकी हापळकी शामटकी काय काय म्हणतो, पापडे पिपडे जे आहे सगळं शिस्त खातात, परंतु महाराज समाधान होत नाही. माय 1 रुपये दिलं तरच ढेकर येते, नाही तर नाही. म्हणून फक्त जेवू घालून महाराजाला पाठवून देऊ नका. शाल बी पांघरलं, सगळे बी केले, अजून हिऊ वाजूचले त्याला. त्यावेळे 1 पाकिट करून हातात दिलं, अरे गरमी असं चढते ते सांगूच. त्याकरता मम तृप्तो महादेवी मम श्रेष्ठंतु जंगमहा. तन मन धन हे तीनों अर्पण केल्याशिवाय महादेव प्रसन्न होत नाही. काय पेढा ठेवायचा असलं तर दाखवा तिकडी, पेढा ठेवा इकडी.
पोट भरते माय. मम तृप्तो महादेवी मम श्रेष्ठंतु जंगमहा. मी तृप्त होत नाही महादेवी, माझा मुख म्हणजे जंगम आहे, माझा मुख म्हणजे गुरु आहे. म्हणून गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई माझा देवा जन्मोजन्मी. म्हणून तुम्हाला सांगतो, कुठं रुकलं होतं तुम्हाला? गोरक्षनाथ आणि मच्छंद्रनाथ. मच्छंद्रनाथ त्यांचे गुरु गोरक्षांचं. ज्यावेळे गुरु महाराजांचा सेवा करताना कसं ಎತ್ತಾಗಿ ತೊತ್ತಾಗಿ ಹಿತ್ತಲದ ಮರವಾಗಿ गुरुविನ हत्तली इरुयंदा सावली होऊन सेवा करावा म्हणे. गुरु महाराजांचा सावली होऊन सेवा. विचार करायचं गोष्ट आहे. सावली तुम्हाला सोडून राहू शकते का? तसं गुरुचा सेवा मात्र सावली सारखंच करायचं. छोटासा लेकरू 7-8 10 वर्षाचा लेकरू ते गोरक्ष सेवा करता वेळेस कुठल्याही गुरु असो भिक्षुक असो कोणीही असो त्यांना अनावधानानं कधीही वाईट शब्द त्यांना वापरायचा नाही. कधी काय घडते काय सांगता येत नाही. तुम्हाला देऊ वाटणं गेला तर मी देऊ शकत नाही जा म्हणा, परंतु अपशब्द त्यांना वापरायचं नाही. सांबजे नमः पार्वती शिव हर 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 महादेव. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. खुशाल. साहेबांचा बी सेवा भरपूर आहे. सगुरळीला ओळखण्याचं एकमेव कारण आहे यांच्यामुळं. लक्षात आलं का? नाहीतर सगुरळीला ओळखू शकत. विद्यादानम अथ परम अन्नेना क्षणिक तृप्ती. या ठिकाणी अनेक भंडारा पूर्व काळामध्ये भरपूर भंडारा झालेले केदारेश्वर सानिध्यात, परंतु कोणाला आठवण नाही. अजूनही भंडारा करणार आहोत, आठवून राहतात ना राहतात काही सांगता येत नाही. परमदान आहे. विद्यादानम परमदानम. अन्नदानम दान आहे, परंतु विद्यादान परमदान आहे. त्या प्रकारचे दान विद्यादान कधी आपण विसरू शकत नाही. असो त्याप्रमाणे त्या बालक भिक्षा मागण्यासाठी सगरोळी सारखं एक गावात तो जात असताना एकाच्या घरामध्ये असंच पुराण समाप्ती पोथी समाप्तीच्या वेळेला फार छान 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 प्रसादाचा व्यवस्था केले होते. तो गेला मुलगा लख निरंजन भवती भिक्षांदे. सुंदरशा बाळ त्यांच्या समोर उभा असल्यामुळं एवढा लहान वयामध्ये एवढा महान वैराग्य घेऊन हे लेकरू आलेले आहे. माय प्रसन्न होऊन काय पाहिजे बाळ तुला काय पाहिजे जे काय वाडा माय. एक थाली भरून जिलेबी पोळी काय काय होतं सगळं एक थाली भरून व्यवस्थित त्यांच्या झोळीत देऊन टाकली. जंगलात राहत होता तो मच्छंद्रनाथ. जाऊन गुरुमाऊलीच्या समोर ठेवले आणि गुरु दिल्याशिवाय ग्रहण करायचं नाही. भूक लागलेले भरपूर. माऊली तुम्ही ग्रहण करा. दिले. काय मिठास आहे, काय गोड आहे, काय मस्त आहे, काय शिस्त आहे. पूर सोडून खाल्ला. शिष्याला काही सोडले नाही, परंतु काही खंत मानलेले नाही. गोरख तुला एक काम करावं लागेल. इतकं छान आहे, तू कुठून आणलास हे? एक माताजी दिले आम्हाला. एक काम करतोस का?
अजून थोडा आणून देतोस का म्हणले. ऐकू लागले की माय, अजून थोडा आणून देतोस का. पोळे फार छान होते, पोळे इतकं सुंदर पोळी. आदेश गुरुमावली. लांब होत गाव, जवळ नव्हते, भयानक भूक लागलेले, तरी सुद्धा लेकरो फक्त श्रद्धा भक्ती माऊलीच्या प्रती असल्यामुळं त्या जंगलात चलत चलत जाऊन अजून जाऊन हाक मारले, अलक निरंजन भवती भिक्षाम दे. अजून ते माताजी बाहेर आले. का रे बाळ, आता तर तुला दिलो की, जोळी भरून दिलो, अजून कशाला आलास. मला काही नाही, फक्त 2 पोळे अजून दे, दुसरं जास्त काय लागणार. काय खेळ मांडून ठेवलास. आता दिलो, खेळ मांडलास का तू. काय म्हणा माय, माझा गुरुसाठी पाहिजे, मला काय गरज नाही, माझा गुरुचा अपेक्षा आहे. अजून 2 पोळी आणून द्या म्हणून म्हटले, त्यासाठी मी आलो. माय काय तर करा. मध्ये गेली ती, तिथं उभा राहिला तसंच. अजून 2 तासाच्या नंतर दुसरे 2 माणसं आले. तिथं येऊन बघतात पोरग उभा आहे. आत जाऊन बघितले, माय ते मुलगा उभा राहिले, अजून तुम्ही काय द्यायचं आहे का. तवच देऊन टाकलो, अजून काय त्याला द्यायचं आहे. दे ना म्हणून तर सांगून तरी तसंच येऊन राहिलं तर कसं. अजून बाहेर आले, येऊन म्हटलं, काय एकदा सांगितलं नाही का, पहिलं दिलो, अजून कशाला थांबलास. माय फक्त 2 पोळे दे, मला जास्त नाही, माझा गुरुसाठी पाहिजे. गुरुसाठी पाहिजे. तुम्ही काय म्हणेल मी तुमचं काम करायला तयार आहे, मला पोळी दे. तसंच तर तुझा डोळा फाडून दे म्हणजे. बिलकुल न विचार करता एवढ्यासाठी माझा गुरु अपेक्षा डोळा श्रेष्ठ आहे का. तुझा पोळ्याचा किंमत 1 डोळ्याना भेटत असेल तर उशीर करणार नाही म्हणून तव्वाच फाडला, घे माई म्हणला. हातात डोळ थर 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 कापायला सुरुवात केली. मी सहज म्हणून गेलो, परंतु हे पोरग फाडूनच दिला. कापायला सुरुवात केली त्यावेळे हे सगळं राद्धांत बघून सगळं बाहेर पळून आले सगळे घरचे. बघितलं हे असं असं भयानक मोठा गलती झाली माझ्याकडून, काय करू आता, काय करू, काय करायचंय. बोलून मी सहज म्हटलो, अशा सहज गोष्टीला अशा विकोप होतात म्हणून काय मला माहिती नव्हतं. तर माय मी डोळा काढलो, आता पोळे द्यावंच लागते म्हटले. 1-2 पोळे कशाला, तुझा डोळा नको काय नको, पोळे घेऊन जा म्हणून अजून झोळी भरून पोळे देऊन टाकली. नंतर हातामध्येच डोळ पट्टी बांधून घेतलं, रगत गळत होते. पळत पळत आले माझा गुरुमाऊलीला, फक्त पोळे कधी खाऊ घालू, पोळे कधी खाऊ घालू, एवढंच तळमळ त्या लेकराला. आणि तिथं ते लोक परेशान, कोणता संत होत की कोणता महायोगी होत, असं कसं घडलं, मी माझ्या हातातून असं का घडलं. नंतर किती रडलं तर काय येणार आहे. आला आणि थाली झोळी ठेवलं. माऊली भेटलं, जो भेटलं घ्या. मी घेतो रे, हे डोळ्याला पट्टी का बांधलास, काय झाले. तर काय नाही, तुम्ही प्रसाद घ्या, नंतर मी बोलतो. याचा अशा प्रकारच्या अवस्था बघून ते प्रसाद कसा घेतील. माऊली जवळ आले, जाऊन पोरग दूर बसले होते, जवळ आले. खरं खरं सांग, काय नाही, तुम्ही प्रसाद घेतल्याशिवाय मी सांगणार नाही. ठीक आहे, तुझ्या हातामध्ये काय, पट्टी का बांधलास. पट्टी काढले,
8-10 वर्षाचे लेकरू आहे, पट्टी काढलं, रगत वाहत होते. बघता तर एक डोळाच नाही. हे काय झालं रे, हातात काय? काढून बघितलं डोळं. कस काय काढलास? सगळं वृत्तांत सांगितलं. परंतु तुला काय मागायचंय ते माग. तुझा या सेवेमुळे मी प्रसन्न झालो. लेकरू काय मागते माहिती आहे का? काढलेले डोळा लावा म्हटले नाही. जे माईने मला 2 पोळे दिले तुमच्यासाठी, त्याला शाप देऊ नको, त्याला क्षमा करून टाका. मला बघा, विचार करायची गोष्ट आहे. त्या माताजीला क्षमा करा, तरच मी समाधान होतो. अति प्रसन्न होऊन ते डोळं घेऊन अजून त्या लेकराच्या डोळ्याला लावून टाकलं. हात फिरवलं, डोळं अजून जसं आहे तसं झालेत. नंतर म्हटलं, ज्या वेळे तुला या प्रकारचे सतविणारे जे लोक असला तरी सुद्धा तेवढा क्षमा बुद्धी माझ्याजवळ अजून तेवढा निर्माण झाला नाही. तुझ्याकडे मी शिकावा लागेल असं म्हणून त्याला भरपूर कृपा आशीर्वाद देण्याचा एक संधी त्या ठिकाणी आम्ही पाहतो. त्याप्रमाणे एक नाता असते, आईचा नाता, वडिलांचा नाता, गुरुचा नाता, हे सर्वात श्रेष्ठ आहे. आखरीचा नाता म्हणजे महादेवाचा आहे. 4था नंबर आहे महादेव. आणि पहिला नंबरला सोडलो आईला, 2रा नंबर सोडलो वडिलाला, 3रा नंबर सोडलो गुरुला. डायरेक्ट महादेवाजवळ येऊन खावा खावा. काय खाते खावा? आईला खाऊ घाला, महादेव प्रसन्न होईल. वडिलाला खाऊ घाला, महादेव प्रसन्न होईल. गुरुला खाऊ घाला, महादेव प्रसन्न होईल. म्हणून भंडारा करायचंय, दुसरं काहीच नाही. महादेव खात नाही म्हणून भंडारा आहे. शिवयोगिने संतृप्त्यो तृप्त्यो भवतु शंकरः तत्तृप्त्या तन्मयं विश्वं तृप्तिमेति चराचरम्. शिवयोगी तृप्त झाल्यानंतर महादेव तृप्त होणार आहे. त्याकरता या श्रावण मासातील प्रत्येक सोमवार भंडाराचा व्यवस्था या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहेत. तेवढंच नजून आज सुद्धा प्रसादाचा व्यवस्था भक्तांनी केलेली आहे. आज बी आहे ना? आज सुद्धा प्रसादाचा व्यवस्था आहे. त्याप्रमाणे महादेव फक्त त्याला पूजा करण्यासाठी महादेव आहे, नैवेद्य देण्यासाठी महादेव नाही. तिकडे दाखवायचं आहे. अजून मराठीमध्ये म्हणतात बघा, तिकडे हात इकडे भात. म्हणजे फक्त तिकडे हात करायचंय, भात मात्र इथं द्यायचंय. म्हणून या प्रसंगी फार सुंदर रीतीने सगरोळी भक्तांनी इतका भव्य मंदिराचा निर्मिती करून साहेब सांगितलं, या परिसर स्वच्छ ठेवा. स्वच्छता असेल तर सगळं व्यवस्थित होईल. म्हणून आम्ही एक दिवा बी आणून ठेवला का दिवा? वरी टाकले की तिथं किती पाहिजे तेवढं पाणी तिथे तेल घेते, बाकीचं तेल स्टॉक होत राहते. आम्ही बी तसंच आणून ठेवलं तमलोरमध्ये. नाहीतर बग 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 काय हँडगा लावल्यावानी दिवा लावून उभं राही ना माय. लक्षात, दिवा छोटास असते, हँडगा वेगळं. हँडगा लावून ठेवा म्हणतात बघा. हे महादेव हँडगा लावायचा नाही, दिवा लावायचा. म्हणून हे दिवा व्यवस्थित राहावं म्हणून एक व्यवस्था या ठिकाणी केले. कारण त्या पणतीवर किती तेल आहे तेही सुद्धा आम्हाला कळत नाही. चहा पिताना कप्पा बशी भरून सांडण्यासारखा देतो का चहा? अर्धा कप देतो, अर्धा बशी देतो, एवढंच ओतून पितो. परंतु हेही सुद्धा तसंच आहे. तिथं बाहेर ठेवलं असेल तर टाकायचं. हे शनी शिंगणापूर नवम आहे, किती बी होतं ते गडप होत नाही तेल. म्हणून त्या प्रकारची व्यवस्था आम्ही केलं होतं. तिकडं कोणी गंदगी न करता या बाजूला येऊन त्याच्यावर तुम्ही तेल ओतायचं.
किती पाहिजे तेवढं जळत राहते. आणि सिस्टम ऐकून फार आनंद वाटला. कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलले, या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी सुद्धा आम्ही व्यवस्था केलेले आहोत. साहेब म्हटले या ठिकाणी 1, 2, 3 अशा प्रकारचे अभिषेक मंडळी एखादी तयार झाल्यानंतर त्याच्या अतिरिक्त या ठिकाणी सेवा करता येते. त्याप्रमाणे वाढो लोकी सदाचार सद्विद्येचे बडीमार हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडे. या कलियुगाचे अंतिम क्षणामध्ये महादेवांच्या भक्ती भरपूर 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 वाढणार आहे. कितीतरी दिवसापासून हे पडित खात्यामध्ये पडले होते महादेव. तर महादेवांच्या भक्तीचा जय जयकार अनेक ठिकाणी होत असल्या कारणानं आज या सर्वांच्या भक्तांच्या मनामध्ये महादेव शिरल्यामुळं या ठिकाणी भव्य मंदिर तुम्ही निर्माण केलात. दर दिवस या ठिकाणी तुम्ही सेवा करत आहात. आणि या सेवेच्या माध्यमातून दर दिवस पूजा तर करतो, पाठ तर करतो, जप करतो, तप करतो. या प्रकारचे हे डिस्कंटिन्यू होता. कंटिन्यू कशासाठी करायचं बघा. पूर्वी अमावास्येला, पौर्णिमेला, सोमवार आणि या प्रकारे महाराज लोकांना बोलून प्रसाद देत होते. मी लहान असताना आम्हाला घरी बोलून घेऊन जात होते जेवायला. बोलितात महाराज तुम्हाला? बोलितात कवा बर. पहिला दर दिवस बोलित होते. पहिल्या जमान्यामध्ये दर दिवस स्वयंपाक झाल्यानंतर जंगमाला वाढल्याशिवाय बाकीचे घरचे खात नव्हते. आता महाराजाला बी वेळ नाही आणि तुम्हाला बी. तुम्ही बोलायला आहे परंतु महाराजाला वेळ नाही म्हणून ते प्रताप बंद होऊन गेले. आता नंतर विचार केले सोमवार बोलत. आता सोमवार बी काय सुधार नाही गेले. आता काय केले अमावास्येला किंवा पौर्णिमेला बोलत. अशा प्रकारे आता तसं बी नाही. वर्षातून एक वेळ शिवरात्रीलाच बोलत. असा परंपरा झालेली आहे. म्हणून आम्ही काही दिवसापूर्वी तुमच्या या सगरोळी गावामध्ये शिवरात्रीच्या उत्सवासाठी आम्ही आलो होतो. शिवरात्री तुम्ही काहीतरी दंपती पूजा करून त्या दिवसापासून तुम्ही विसर्जन करून टाकलात. सुरुवात केली का अजून नाही? आता गणपतीला टाकल्यानंतर गणपती वर्षातून तर येते. त्या शिवरात्रीला टाकले की तिकडीच, इकडी नाहीच. म्हणून एवढा सुंदर भव्य, ज्यांच्या घरामध्ये जागाचा उपलब्धी नसेल तर जे इच्छुक लोक आहे अजून शिवरात्री करण्याचा तुमच्या इच्छा असून सुद्धा तुम्हाला व्यवस्था होत नसेल तर या ठिकाणी व्यवस्था होणार आहे. तर आप्पा म्हणतात आप्पा अजून आम्हाला सुरुवात करायची आहे शिवरात्री. कारण हे वेळ अनमोल आहे. या अनमोल वेळाचा सदुपयोग करून घेणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून या प्रसंगी देहदान करणारे आपले काय नाव त्यांचे कटके सगळं देह कट करून देऊन टाकले. गेल्यानंतर, आता नाही गेल्यानंतर. तसं आता बी कोण दान करत असलं तर आमच्याकडे बी नंबर आहे. त्यांच्याकडे गेल्यानंतर आहे, आमच्याकडे असतानाच आहे. कोणाला किडनी घ्यायचं असलं तर किडनी द्या, डोळा द्यायचा तर डोळा द्या. आता जिवंत असताना कोण देईल मला सांगा? परंतु देतात. लक्षात घ्या, देतात. आई लेकराला वाचविण्यासाठी 2-3 आईला मी पाहिलं किडनी काढून दिली आई. एकदा तर जन्म दिली परंतु दुसऱ्यांदा जन्म त्या लेकराला दिले. कसं लेकरू माहितीये का? ते पिऊन पिऊन किडनी फेल झालेली मुलाला, चांगलं असलेल्या मुलाला दिलं तर कसं तरी होईल. ती किडनी घेऊन अजून बी पियाला सुरुवात केला. तसल्याला किती वेळ जिवंत करून बी काय मतलब आहे? तसलेला दान देऊ नका माय. तुमचं लेकरं कोणी तसं असेल तर, या सगरोळीमध्ये तसं नाही, दुसरीकडे म्हणतो मी, तसं कोणी पिऊन पिऊन लिव्हर खराब झाला असेल तर तुम्ही लिव्हर काढून देऊ नका. लक्षात आलं का? चांगलं लेकराला देऊन टाका, जगू दे. 4 दिवस जगला तर त्याचा कल्याण व्हावा. त्या प्रकारे जिवंत असताना सुद्धा दान करणारे काही लोक आहेत. त्या प्रकारे
सेवा तुमच्याकडून लाभावं म्हणून त्यांनी सुद्धा टक्के साहेबांनी या ठिकाणी बोलले. तर या मंगलमय प्रसंगी उपस्थित असलेले सर्व भाविकांना गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद राहू दे. व तसेच सुभाषरावजी साबणे साहेबांना या ठिकाणी आमच्या संपूर्ण व्यवहार त्यांना माहिती आहे. अजून भव्य मंगल कार्यालय त्या ठिकाणी आपल्याला करण्याचा संकल्प त्या ठिकाणी अर्धा सामान येऊन पडलेले त्यांच्या सगळं नजरेत आहे. अजून काही गोष्टी तिथं पूर्ण करण्याकरता त्यांनी सहयोग देणार आहे. अजून या सगरोळी नगरी बाजूलाच तिकडे बी जागा आहे का? तिकडे केदारेश्वर नाव ठेवण्याचं एकमेव कारण आहे. बाजूला नदी वाहू लागलं ते थांबून राहणारी नदी आहे. तिथं वाहता नदी आहे. तिथं वाहून जाते केदारेश्वरला. तिथं वाहून जात नाही, थांबून जाते. म्हणून सगरोळीमध्ये जास्त पाणी शिरलं नाही. नाहीतर हे तुम्ही भक्ती केल्यामुळं तुम्हाला देव तारले, नाहीतर पुरं बुडून जायचं सगरोळी, लक्षात घ्या. तर तरी सुद्धा थोडक्यामध्ये आपण वाचलेले आहोत. हे वाचविणारे कोण? आशुतोष भगवान भोलेनाथ. त्यांच्या भक्तीमध्ये आम्ही निरंतर वास करणारे मंडळी आहोत. त्याकरता या कार्यक्रमामध्ये नवनाथ पुराण कार्यक्रम होत असताना ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी तन मन धन सेवा केलेल्या आहेत त्या सर्व भाविकांच्या जीवनामध्ये गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद निरंतर लाभो एवढा अपेक्षा व्यक्त करतो. वेळाच्या अभावी जास्त न सांगता सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. सांब जय नमः पार्वते. हर 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 हर. आरती शिवराजा समाधी मातळी संपगताची गाय निरवगता पदे समनती नाय. आरती शिवराजा शिवमंदिर पधारे विश्वसुमाय केले ग्रंथा ब्रह्मराजा प्रिय प्रकट केले. आरती शिवराजा अभंगी निरूपण अनुभवी ज्ञान आनंद शिवदास सर्व शुभ कल्याण. आरती शिवराजा धर्मस्वामी महाराजा वेदांत वेसार मुख्य पेरी देवीन. आरती शिवराजा कर्पूरगौरवाणी